नमस्कार मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। आज रामनवमी, याच उत्साहाने मी पण गेली राम मंदिरात सजवायला। तर सर्वात पहिले मी ही घेतली रांगोळी। इथे दोन काकू अगोदरपासून रांगोळी काढत होत्या, त्यांना विचारून मी ही घेतली हातात रांगोळी आणि मीही सुरू झाले। ही रांगोळी खरंच सुंदर आणि खूप मोठी होती। तुम्हाला बघायची असेल तर नक्की, जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्हीही जाऊन बघू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी व्हिडिओच्या शेवटी रांगोळी दाखवली आहे। रांगोळी खूप मोठी होती तर त्याला वेळ लागत होता। मी जवळपास 4:30ला त्या मंदिरात गेली होती आणि मला येता येता 8 वाजले होते। वारं जोरात चालू होतं तर आम्ही आमचीही स्पीड वाढवली, जसा पाऊस येईल म्हणून आम्ही लवकर करायला लागलो होतो। हे मंदिर समर्थनगरमधील वरद गणेश मंदिराच्या पाठीमागे आहे। काही त्यांच्या डिझाईन्स तर काही माझ्या डिझाईन्स, असं करून ती रांगोळी आम्ही पूर्ण कंप्लीट केली। थोडा टाईम लागला पण मजा भरपूर आली। वेळ झाली आता पूर्ण मंदिर बघायची। मंदिराचा बाहेरचा भाग पूर्ण लाइटिंगने सजवला आहे, तर मधलाही खूप छान सजवला आहे। तर बघा किती सुंदर आहे ना मूर्ती, खरंच मनाला भावणारी आहे। आता आपण जाऊ गणपती मंदिरात, या छोट्याशा राम सेतू फुलवरून। किती छान सजवला आहे की हा। हे आपले गणपती बाप्पा मोरया। चला तर वेळ झाली रांगोळी बघायची। कमेंटमध्ये नक्की सांगा रांगोळी कशी वाटली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।